नमस्कार. आज आपल्या बोलाल तर घडाल या न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहात आणि आपण आज गेली 15 ते 20 वर्ष हे कारण करत आहात, जेणेकरून आपण कोणत्याही पक्षातनं काम करतात, जेणेकरून अहिल्यादेवी नगरचे आपले जे लोकसभेचे खासदार डॉक्टर निलेश लंकेजी साहेब यांच्या आपण पावलावर पाऊल देऊन आपण काम करत आहात. आपण समाजामध्ये वावरताना की काम करत आपल्या घरी अनेक पक्षाचे मंडळी येत असतात. आपण त्याबद्दल काही काय सांगाल? नमस्कार, मी सौ सुवर्ण नंदकुमार हाडोळे, सामाजिक कार्यकर्त्या, नेहरू नवी मुंबई. आज आपल्या चॅनलनी बोलाल ते घडाल या चॅनलनी मला जी काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्या चॅनलचे धन्यवाद मानते. जसं तुम्ही म्हणालात का 15 ते 20 वर्ष झाली या ठिकाणी मी सामाजिक कार्य करते, तर लंकेश साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी कार्य करते. आणि जसा तुमचा प्रश्न आहे का, हे कार्य करत असताना प्रत्येक क्षेत्रातले लोक माझ्याशी भेट घेतात, माझ्याशी चर्चा करतात. तर मला, कारण मी ह्या ठिकाणी तळागाळातलं काम करत आहे आणि आज आपण पाहतो समाजामध्ये लोकांना जास्त काही नाही, परंतु त्यांच्या तळागाळातल्या कामाच्या पद्धतीने किंवा तळागाळातल्या कामाच्या प्रतिष्ठेने माणसाची ओळख होत असते. आपण भरपूर वेळा बघितलं का बऱ्याच राजकारणी लोकांचं खूप लक्ष खाली तळागाळात नाहीये, परंतु ज्या लेवलने आम्ही काम करतो ते आम्ही खाली तळागाळातलं काम करत असताना आम्हाला या ठिकाणी दिसून येतं का भरपूर समस्या आहेत लोकांच्या, खूप छोट्या छोट्या समस्या आहेत, ते आपल्या मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये, परंतु ते आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात. आणि ते पोहोचल्यानंतर ते वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्याचा प्रश्न सोडण्याचं काम मी या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये करत आहे. तुम्ही आता ताई म्हणालात की जसं की मी प्रभागामध्ये काम करते, प्रभागापुरतेच तुम्ही मर्यादित आहात का की नवी मुंबईमध्ये तुम्ही पूर्ण काम करता? नाही, असं काही नाहीये, प्रभागापुरती मर्यादित नाहीये, खूप विविध ठिकाणी आणि विविध गावावरनं ते इथपर्यंत आणि माझ्या दारात विविध प्रकारच्या वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रश्न माझ्या पुढे येतात. ते सोडण्याचा मी प्रयत्न नाही, पुरेपूर प्रयत्न करून तो सोडलाच जातो ही मी खात्री देते. जसं की ताई, आता सध्या 2024 ला विधानसभेचं वारं वाहत आहे. जसे की आता सगळेच इच्छुक उमेदवार आहेत इकडे बेलापूर विधानसभेमध्ये. जसे की मनसेचे गजानन काळे आहेत, जसे की संदीपजी नाईक आहेत, मंदाताई म्हात्रे आहेत, विजयजी नाटा साहेब आहेत, परत अजून काही मंगेशजी आमले आहेत, अजून काही इच्छुक उमेदवार आहेत. जसे की मी म्हणेन की आता तुमच्या घरी काही राजकीय नेत्यांनी पण भेट घेतली, येत असतात. जसे की आपण कोणत्याही राजकीय नेत्याला तुम्ही असं पक्षपात न बघता तुम्ही भेटीगाठी पण करत आहात. त्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं, बेलापूर विधानसभेचा आमदार कोण व्हावं आणि जनतेने कोणाला निवडून द्यावं? सगळ्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे का माझी सामाजिक कार्य करत असताना मी कुठलाही पक्षपात करत नाहीये. दुसरी गोष्ट, आज आपला लोकप्रतिनिधी हा तळागाळातला असावा. आपलं नवीनच उदाहरण डॉक्टर लंकेश साहेब आहेत. तर लंकेश साहेबांनी आजही ते ग्राउंड लेवलला काम करतात. आज रस्त्याने चालत असेल तर ज्याच्या पायात चप्पल नाहीये त्याला चप्पल देतात. ते जे भुकेले ताणेले आहेत त्यांचा ते प्रथम विचार करतात. हे एखाद्या मुलाचं ऍडमिशन होत नसेल त्या ठिकाणी त्यांची मदत आहे. तर मला असं वाटतं का आपल्या बेलापूर विधानसभेमध्ये प्रतिनिधी आपला असा असावा का तो तळागाळात काम करून त्यांनी जनतेपर्यंत पोहोचलेला असावा. जसं की लंकेश साहेबांनी निवडणूक लढवली, 48 खासदारामधून एक खासदार निवडून आले. जसे की लोकांनी, जनतेने त्यांना निवडून दिले, त्याबद्दल आपण काय सांगाल? जनतेने त्यांच्यावर जो काही विश्वास दाखवला तो त्यांचा त्याग होता आणि त्यांनी खरोखर लोकांसाठी जे काही अहोरात्र लोकांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी झालेले आहेत. आजही त्यांची पूर्ण फॅमिली सुखदुःखात सहभागी झालेली आहे. आणि आता तुम्ही पाहत असाल का विधानसभेसाठी सौ राणीताई लंके त्यांच्या सौभाग्य होते, राणीताई लंके ही इच्छुक आहेत, तर त्याही लढवणार आहेत. तर जसं लंकेश साहेबांना यश आलेलं आहे तसं राणीताईंनाही त्यांच्या प्रयत्नानुसार, त्यांच्या त्यागानुसार त्यांनाही यश येणार. जसं की ताई, आम्ही बघत आहोत आपल्याकडे कोणतंही पाठबळ नसताना आणि कोणती आर्थिक बाजू आपली सक्षम नाहीये, तरी आपण समाजामध्ये, आपण समाजाला आणि समाजातील जे लोकांना आपण मदत करत आहात. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? या ठिकाणी डॉक्टर लंके साहेब, खासदार लंके साहेबांची एक शिकवण आहे आमच्यासाठी
का तुझ्या आपल्या दारात येणारा हा व्यक्ती हा राजकारणी असो, सर्वसामान्य असो, कुठलाही व्यक्ती असो, त्याचे प्रश्न आपल्या इथे आल्यानंतर सुटलेच पाहिजे. ही शिकवण घेऊन मी माझ्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून नाही, पण सामाजिक कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रश्न मी सोडवण्याचे काम करते. विचारलं, बेलापूर विधानसभेमध्ये जसे की राजकीय पक्षातली 4-5 पक्षातले लोक जे उभे राहणार आहेत, तशी मी नावं घेतली. तुम्हाला काय वाटतं त्यातला कोण निवडून यावं आणि 2024चा आमदार बेलापूरचा कोण बनावं? जसं की तुम्ही मगाशी नावं घेतलेली आहेत का विजय नाटा साहेब आहेत, संदीप नाईक आहेत, मंदाताई म्हात्रे आहेत, गजानन काळे आहेत, डॉक्टर मंगेश आमले आहेत. तर हे यांच्या लेवलला राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे यांच्या लेवलला बरोबर काम करत आहेत. परंतु आम्ही जनता, सर्वसामान्य जनतेला हेच पाहिजे का तो लोकप्रतिनिधी त्यांचा प्रश्न सोडवणारा असावा, जनतेने त्यांना डोक्यावर घेणारा असावा. त्याच्यानंतर आज आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी पद घेतल्यानंतर लोक विचार करत नाहीयेत. लोकांचे प्रश्न जर सोडवायचे असेल आपल्या लोकप्रतिनिधीकडून तर ते सुटले जात नाहीत. तर मला एवढंच सांगायचं का 2024 मध्ये परिवर्तन घडणं खूप गरजेचं आहे. 2024 मध्ये लोकप्रतिनिधी हा असा असावा का त्यांनी लोकांपर्यंत लोकांचे प्रश्न सोडले पाहिजे आणि लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं पाहिजे. आम्हाला बेलापूर विधानसभेमध्ये कुठलंही नेतृत्व कुठल्याही पक्षाचं असू द्या, परंतु ते आम्हाला आमच्या लोकांपर्यंत पोहोचणारं लोकप्रतिनिधी असावा. एक शेवटचा प्रश्न, जसे की आपणास कोणत्याही पक्षातून जरी आपणास एक संधी आली तर ती आपण एक संधी स्वीकाराल का? आपणास काय वाटते त्याबद्दल, काय सांगाल त्याबद्दल? मी संधीचा विचार नक्की करेल. मी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि लोकांचे प्रश्न मिटवण्याची पूर्ण मला ज्यांच्याकडून ताकद येत आहे, अशा ह्या व्यक्तींची चर्चा करून जर एखाद्या चांगल्या पक्षाची जर मला काम करण्याची संधी जर आली तर मी नक्की करेल. आणि मी याचा पूर्णपणे विचार करून आपल्या चॅनलला त्याचं उत्तर नक्की देईल. आपण मला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या मार्फत बोलाल ते घडाल आपण ही संधी दिली आणि आपल्या चॅनलने ही संधी दिली, यांचे मी धन्यवाद मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.